एक असंही गाव भारतामध्ये आहे की जेवायला भारतात आणि झोपायला परदेशात. तर ज्यावेळेस आपल्याला माहित आहे की भारत आणि म्यानमार किंवा त्यावेळेस बर्मा, ज्यावेळेस इंग्रजांनी या दोन देशाचं विभाजन केलं आणि अख्ख्या गावावरनं जी काही रेषा असते, सीमारेषा त्या ठिकाणी मारली, तर त्याच्यानुसार कोयांग नावाचं एक गाव आहे. तर त्या गावाच्या मध्यभागातून रेषा गेली आणि तिथं जी काही असणारी जमात कुठली मग सांगितलेली सर, कोयांग नावाची एक जमात आहे तिथं. तर ती कोयांग जी जात आहे तर त्याच्यामध्ये एकमेकाच्या शत्रूचं शिर कापण्याची पद्धत असायची. काय झालं की डायरेक्ट डोकं कापायचं. तर ती कोयांगचा जो सेनापती होता तर त्याला अनेक विवाह त्याचे केलेले असायचे. त्यामुळं जे त्याचे विवाह अनेक झाले असतील तर तो काय करायचा की त्याची पलीकडल्या असणाऱ्या ती काय ते विभाजन झालेलं गाव आहे तिथेही त्याच्या भरपूर पत्नी असणार आहे. त्यामुळं जर दिवसभर इकडं असेल तो जेवायला, रात्री झोपायला मात्र तो तिकडं असायचा. त्यामुळं आजही आपण जर पाहिलं असेल तर त्या गावामध्ये झोपायला इकडं आणि जेवायला तिकडं अशा प्रकारचं दिसतं.